फक्त एका बिस्किटासाठी लहान मुलांकडून असं करून घेतल्याचा आरोप आहे की प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलंय। उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधील एका सरकारी शाळेत लहान विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन केलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पण शिक्षण विभागाने चौकशी केली आणि मुलांना विचारलं की तुम्ही हे आंदोलन का केलंय। तेव्हा काही मुलांनी कथितरित्या सांगितलं की त्यांना बिस्किट देण्याचा आमिष दाखवण्यात आला होता। एवढंच नाही तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचाही आणि धमकावल्याचाही आरोप आहे। सांगितलं की त्यांना बिस्किट देण्याचा आमिष दाखवण्यात आला होता। एवढंच नाही तर आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आणि धमकावल्याचाही आरोप आहे। मुलांना मुख्याध्यापकांवर आरोप करायला आणि त्यांच्या विरोधात घोषणा द्यायला सांगितल्याचाही चौकशीत समोर आलं। त्यानंतर खंड शिक्षण अधिकारी विश्वनाथ पाठक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात FIR दाखल केली असून या मुलांना आंदोलनासाठी नेमकं कोणी तयार केलं याचा शोध सुरू आहे। स्थानिक आमदार आणि समाज कल्याण मंत्री असीम अरुण यांनीही छोट्या मुलांना अशा वादात किंवा आंदोलनात मोहरा बनवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे। आता प्रश्न एकच आहे की लहान मुलांना बिस्किटाचं आमिष दाखवून आंदोलनात उतरवल्याचा आरोप खरा ठरला तर जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे का?